मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनं सुरू केलेलं आंतरवलीमधलं आंदोलन आणि उपोषण त्यानंतर थेट मुंबईमध्ये निघाले। नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानंतर थेट मनोज जरांगे पाटलांना थेट सरकारने आदेश घेऊन आले। सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवरती सरकारने जी आर काढलेला आहे। मध्यरात्री मनोज जरांगे पाटलाला भेटण्यासाठी शिष्टमंडळ आलं। त्या शिष्टमंडळाने थेट जो आदेश आहे सरसकट कुणबीचा दिलेला आहे। थेट त्याच्यानंतर गावागावामध्ये जाऊन जल्लोष साजरा करण्यात येतो, गुलाल टाकण्यात येतो। गुलाल बघू त्या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने गुलाल आहे। मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या ठिकाणावर आदेश दिला की जरांगे पाटलांवरती पुष्पवृष्टी होत आहे, गावागावामध्ये जल्लोष साजरा होत आहे, गुलाल टाकलं या ठिकाणी बघू शकतोय अशा पद्धतीने जल्लोष या ठिकाणी गावामध्ये साजरा होत आहे। तोफा फटाके वाजून आपण गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, काय मागणी असणार आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, उपोषण केलं आणि थेट आता गावकरी उत्सव साजरा करत आहेत। त्या ठिकाणी तोफा बघू शकतो कशा मांडलेल्या आहेत। आपण जाणून घेणार आहोत कसा उत्सव आहे, कसा आनंद आहे। कारण अनेक वर्षाचा लढा जो आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। गावागावामध्ये जल्लोष साजरा होत आहे। काय सांगायला एकंदरीत आरक्षण मिळालेलं आहे, कारण सरसकटचा जी आर आहे शासनानं पारित केलेला आहे, असा आदेश मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे। आज मराठा समाजाच्या 70 वर्षाच्या आरक्षणाच्या लढ्याला अतिशय उत्कृष्ट यश मिळालेले आहे आणि मराठ्यासाठी 70 वर्षातल्या वनवासाची पहिली दिवाळी आहे आणि ही दिवाळी आज महाराष्ट्रातल्या गावोगाव घरोघरी साजरी केली जाते। रात्री पहाटपासून आमच्या बीड जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात तोफांचा कडकडाट आहे आणि मराठा समाजामध्ये आनंद आहे। कारण 70 वर्षापासून हा चाललेला लढा एक मराठा सरसंघ नायक आम्ही त्यांना म्हणू असे आमचे मनोज दादा जरांगे पाटील यांनी हा लढा सुरू केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत त्याला 100% यश येत नाही तोपर्यंत एक इंचही मागे न हलता सरकारने किती धमक्या दिल्या, सरकारने किती आडवं घातलं, सरकारने किती दुर्लक्ष केलं तरी स्वतःच्या कामगिरीवर आणि स्वतः सुरू केलेल्या उपोषणावर एक इंचही मागे न हलता आणि त्याच दादांना महाराष्ट्रातल्या समाजातल्या शेवटच्या तळागाळापर्यंत असलेल्या सर्व मराठा समाजांनी, नुसत्या मराठा समाजानीच नाही तर प्रत्येक जातीच्या समाजांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं। एका शहरात तर आपण असं बघितलं की एका मदरशावर भगवे झेंडे लावले। मला वाटतं इतिहासामध्ये ही शिवाजी महाराजांच्या काळानंतरची पहिली घटना असेल की मुस्लिमच्या मदरशावर मनोज दादा जरांगे यांच्या हाताने भगवे फडकले गेले आणि ही दिवाळी आज सगळ्यांसाठी उत्कृष्ट आहे। सगळे समाज आज उत्सव साजरा करत असताना मराठा समाज कोणाच्याही नावाने कधीही उलट सुलट बोलत नाही। जे की मुख्य काही नेत्यांनी, ओबीसीच्या नेत्यांनी मराठा समाजाबद्दल भेटू नये, हे नाही असं नाही बोलले, पण आमचा समाज आनंद सुद्धा आनंदात व्यक्त करतोय आणि संयमात व्यक्त करतोय, याचा सगळ्यांना आनंद आहे। आणि मनोज दादा जरांगे पाटील हे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा थोडेही कमी नाहीत असं सगळ्या समाजाच्या वतीनं आज म्हणलं जाते। आणि आज जो हा विजय आहे तो सर्व मराठा समाजाचा विजय आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विजय आहे। एकंदरीत बघू शकतो गावागावामध्ये राज्यातील दिवाळी साजरी केली जाते। ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो तसा सण या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। काय सांगायला, अनेक वर्षांचा लढा जो आहे तो सुटलेला आहे। जरांगे काय सांगाल? आम्ही तर शिवाजी महाराजांचं नाव ऐकून होतो, पण जागता चालता फिरता शिवाजी आम्ही यांच्यात बघतो जरांगे पाटलात। कारण पाठीमागं शिवाजीचं नाव ऐकून प्रेरणा मिळत होत्या, आता शिवाजी सारखा कार्य करणारा माणूस भेटल्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळली आणि जे मराठ्याला यश मिळलं हे सर्वस्व त्यांचं आहे असं मी समजतो। आणि मराठा समाज हा मागे चालल्यामुळे एकटा माणूस कोणताही लढा जिंकत नसतो, सगळ्यांची शक्ती असती। मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागे राहिल्यामुळे त्यांना हे यश काबीज करता आलं आणि सर्वस्व यश हे नागद नारायणाच्या चरणी अर्पण करून ही मराठ्यांना मिळालेलं सगळ्यात मोठं यश आहे असं आपल्यासाठी आता आमच्या कळण्यामध्ये ही
ही नेता पहिला जन्माला असा शिवाजी महाराजाच्या माग हाच नेता जन्माला. हा नेता नसता तर आपलं आरक्षण मिळत आज नव्हतं. आनंद सारा दिवाळी होती. आज आनंद म्हणजे आज दिवाळीच्या पुढचा आनंद झाला आज. एकंदरीत बघू शकतो गावागावामध्ये दिवाळी साजरी केली जाते आनंद उत्सव साजरा करायचा कारण आरक्षण सरकारचा आदेश मनोज जरांगे